यात्रेला कालपासूनच भाविक या ठिकाणी येऊ लागले। त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे उद्वेश्वराच्या मंदिराचं काम सुरू आहे। पुढच्या वर्षी भव्य दिव्य असं उद्वेश्वराचं मंदिर पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा आणि उद्वेश्वराला साकडं घालूया की चांगलं भव्य दिव्य मंदिर पुढच्या वर्षी भक्तांना दर्शनास होईल आणि उद्वेश्वराच्या कृपेने त्याच्या आशीर्वादाने सर्वांचंच कल्याण झालंय आणि सर्व भाविक भक्त हजारोंच्या संख्येने इथं येतात। पूर्वीच आपण पाहिलं की रस्ताही नव्हता, ते धक्का मारत गाडी बंद पडली की त्या धुळीमधून मातीतून धुळ्यातून खड्ड्यातून असे यावं लागत होते। तरी सुद्धा धक्के खाऊन पण मेहनत करून पण उद्वेश्वराच्या दर्शनाला सगळे भाविक जनता येत होती। आणि मग आपण आता रस्ते केले त्यामुळे सुविधा चांगली आहे ना आता, यायला आता काय अडचण नाही। तराफामधून पण आपल्याला सुविधा दिलेली आहे आणि आता पुढच्या वर्षी तुम्हाला तराफ्यातून गाडी टाकून यावं लागणार नाही, कारण हा ब्रिज जो आहे आपला तापोळा आयचा जो ब्रिज आहे तो कंप्लीट होईल। कालच मी त्याची पाहणी केली आणि जून पर्यंत या पूर्ण रस्ता जोडून होईल आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये वरची विविंग गॅलरी कंप्लीट होईल आणि पुढची यात्रा तुमची तराफ्यातून नाही, ब्रिज वरून स्वतःची गाडी घेऊन इथपर्यंत आपण पोहोचाल आणि पायथ्यापर्यंत। आणि दुसरं आपण तापोळा ते उद्वेश्वर या भागासाठी रोपवे पण करतोय आणि त्या रोपवेचा पण या ठिकाणी भाविकांना उद्वेश्वराच्या भक्तांना फायदा होईल। आणि या ठिकाणी देखील बरंच मोठं काम विकासाचं इथं सुरू आहे, ते देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल। त्याचबरोबर या संपूर्ण भागात रस्ते होत आहेत। मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की कोकणातून जर पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यात जायचं असेल तर किती वर्षे घालायला लागायचे? 84चा फेरा 84चा फेरा। आता आपण कोकणातून रघुवीर घाटातून डायरेक्ट थेट इथून पलीकडे म्हणजे साताऱ्यात जायला नदीवरून ब्रिज बांधतोय, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल या ठिकाणी त्याचंही काम सुरू आहे। दुसरं तेटली आणि तापोळा आपटी तापोळा त्याचंही ब्रिजचं काम चालू आहे। त्यामुळे या भागामध्ये दळणवळण यंत्रणा या ठिकाणी चांगली असली पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे ती देण्याचं काम आपण करतोय। खाली मुनावळ्यामध्ये मोटर वॉटर स्पोर्ट झालाय, स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग स्कूल तिथं होतंय, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल। आता आपलं संकल्पनाच अशी आहे की या भागातला तरुण नोकरीसाठी रोजगारासाठी बाहेरच्या शहरामध्ये ठाणे मुंबई पुणे इकडे जायला त्याला लागू नये, इथल्या इथे त्याला रोजगार मिळावा अशा प्रकारचं एक आपलं शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करतोय। मला वाटतं या भागाचा हा ब्रिज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विकास होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल। इथं खरं म्हणजे निसर्ग आहे, पाणी आहे, डोंगर आहे, जंगल आहे, मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आपल्या जंगलात आहेत आणि म्हणून या सगळ्याचा उपयोग जो आहे इथल्या स्थानिक लोकांसाठी झाला पाहिजे। यासाठी MSRDCच्या माध्यमातून इथल्या विकासाचं काम सुरू आहे आणि म्हणून आपण काय करतोय ते नवीन महाबळेश्वर मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळ या ठिकाणी सुरू होतील, नवीन पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यामुळे आज मी काल मुनावळ्याला बघितलं की स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळाले आहे।
स्थानिक लोकांना तिथं कामामध्ये सामावून घेतलेला आहे. आणि म्हणून या भागामध्ये जेव्हा या सर्व पुलांच्या मुळे ब्रिजमुळे विकास होईल आणि कोणीतरी निवेदन दिलं हॉस्पिटलचं, तर ते महाबळेश्वर मध्ये हॉस्पिटल आहे, परंतु आपण न्यू महाबळेश्वर मध्ये देखील हॉस्पिटलची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. त्याच्यामध्ये देखील अनेक जे काही बेसिक सुविधा आहेत त्या देण्याचं काम या ठिकाणी होईल. काल तर बैठक झाली, त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरची राईड देखील त्यांनी दाखवले. काही ठिकाणी हेलिपॅड बांधताय. या भागामध्ये देखील आपल्याला पर्यटक मोठ्या प्रमाणावर आणायचे असतील तर ती सेवा देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होईल. रोपवेच्या माध्यमातून देखील लोकांना फायदा होईल. काल तर एका अधिकाऱ्याने सांगितलं की आपल्या कोयनेमध्ये एकदा सी प्लेन उतरलं होतं, म्हणजे विमान, त्याची ट्रायल पण झाली आणि आता या MSRDCच्या डेव्हलपमेंट मध्ये त्याचा देखील आपण अंतर्भाव करतोय, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील. हाऊसबोट यामध्ये त्याला देखील चालना मिळेल. म्हणजे लोक आता जे महाबळेश्वरला राहतात ती या ब्रिजमुळे या ठिकाणी सुविधा मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये चांगले टेंट होतील, सुविधा होतील, राहायची व्यवस्था होईल. आता बरेचसे झालेले आहेत. आणखी यापेक्षा देखील चांगल्या सुविधा, जेव्हा रस्ता होतो, कनेक्टिव्हिटी होते, त्यावेळेस मग लोकही येतात आणि मग जे अशा प्रकारच्या रिसॉर्ट वगैरे करणारे लोक, 5 स्टार टेंट करणारे लोक, तेही लोक इथे येतील. आणि मग शेवटी चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या सेवा जेव्हा ग्राहकांना मिळतात, चांगल्या स्वच्छता असेल, चांगलं नीटनेटकं त्यांची सेवा असेल, चांगल्या क्वालिटीचं जेवण असेल, त्यावेळेस लोक इथे यायला कुठेही, म्हणजे ते महाबळेश्वरला एक दिवस थांबतील पण 2 दिवस इकडे थांबू शकतील, अशा प्रकारचा निसर्ग आपल्याकडे आहे. आणि म्हणून याचा सगळ्यांनी पुढे भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतील. उद्देश्वराच्या कृपेने पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभक्रम. आणि हा कार्यक्रम संध्याकाळचा, पण मला पुन्हा मुंबईला जायचं असल्यामुळे उद्या प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत आहेत, त्यामुळे मी दर्शन घेऊन या ठिकाणून लवकर सकाळी झालं दर्शना दुपारी. काल संध्याकाळी तुमचे खासदार डॉक्टर श्रीकांतची काय कार्यक्रम आहे. आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं तिकडं अन्नदानाची